नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आता 11 वाजलेत आणि जस्ट रेडी वगैरे झालो. मी उठलो तसं मी 9 वाजता होतो, पण मी गेलो होतो केस कापायला. कारण केस खूप वाढले होते. माझे केस आहेत ना 10-10 दिवसाला वाढतात. म्हणजे एवढे वाढतात, आज कापले तर आता 4-5 दिवसानंतर पुन्हा वाढायला सुरुवात होतील पूर्ण. त्याच्यामुळे मला 10-12 दिवसांमध्ये केस कापायला लागतात. थंडीचा सीझन चालू झाला आहे. हे बघा, असं हातावर अशी रेश जरी ओढली ना सरी व्हाईट रेश ओढते. हे बघा, हे जे झाले नाही पूर्ण उकळलंय थंडीत. म्हणजे थंडीत पूर्ण चेहरा आहे असं होतंय. हाताला पायांना सगळीकडे वॅसलीन लावायला लागेल तेव्हा असं उकळणार नाही. हे बघा, सगळे कपडे धुतलेत मी माझे आणि वाळत टाकले. आता काल धुतले ते कपडे तरी अजून वाळले नाही. थंडीचे हाच प्रॉब्लेम आहे, कपडे वाळत. पहिली मी क्रॅकजॅक बिस्किट खाणार होतो, पण त्याला आता मी चार्जिंगला लावला आहे. आता मी हे खायला घेतलं आहे, चना मसाला भाकरी. चना नको मला, हे द्या आता. फरसाण द्या, फरसाण. मस्त सकाळी सकाळी मस्त. आणि याच्यात फरसाण टाकला तर अजून बेस्ट. चला मस्त खातो. लाईट आली तर मित्रांनो, तुम्हाला आता मी घोड्याचा आवाज काढून दाखवतो. म्हणजे घोडा पळतो ना तेव्हा ते पायाचा आवाज असून नाही जात, तगडक तगडक काढून दाखवतो. बघा, म्हणजे माझ्या पायातून पण त्या घोड्याचा आवाज निघतो एकदम तसाच तुकडुकते. बघा, तर ना घोड्यासारखा दिसतो. म्हणजे घोड्यासारखा दिसत नाही, घोड्यासारखा आवाज येतो. हे बघा, एवढे शूज मी काढलेत. कसं माहिती, आता शादी होगा सीझन आलाय, त्याच्यामुळे कुठलं काय हे 2 मळलेत जाम, त्यांना धुवायला लागतील. काय करायचं मित्रांनो, संध्याकाळी मला जायचं आहे. का प्रोग्राम आहे हळदींचा, पण तिथं मी जाणार आहे की नाही मला माहिती नाही. कारण बघू, गेलो तर मग तुम्हाला दाखवेल तेव्हाचा तेव्हा. बघू, संध्याकाळी जायचं. आता नाही. या सगळ्या पॅन्ट मला इस्त्री करायच्या झाल्या. सगळ्या पॅन्ट मी काल धुतल्या होत्या माझ्या हाताने, घसून रगडून त्यांचं जेवढं खराब झालं ते सगळं काढून टाकलं. डाग वगैरे काहीच ठेवलं नाही. मशीनमध्ये कपडे धुतले, त्यांचे जे डाग असतात ना ते राहतात, त्याच्यामुळे हाताने धुतले. वैसे मैं रोज धोता नहीं हूँ, पर कभी कभी बहुत गंदे हो जाते तो धो लेता हूँ. तर आता पहिले इस्त्री करून घेतो मी मस्त. कैसा लग रहा हो बताओ ज़रा. ये देखो, टाइम दिखा तो कितना हुआ है. हे बघा किती वाजलेत बघा. बघून घ्या, मला काय समजत नाही किती याच्यावर अंक पण लिहिले नाही, काय लिहिले नाही, काही समजत नाही घड्याला ते. तर आता मी रेडी वगैरे होऊन चाललो कुठे माहिती आहे का. तर आता मी चाललो आहे हल्दीला. म्हणजे आमच्या मॅमच्या हल्दी आहेत, ज्या आम्हाला कॉलेजमध्ये मॅम होत्या त्यांच्या हल्दी आहेत आज. तर तिथेच चाललो. आमचे क्लासमेट वगैरे सगळे येणार आहेत, फ्रेंड्स वगैरे. कॅमेरा जरा खराब झाला. आता निघायचं मला. आज पूर्ण दिवस झोपेतच गेला माझा. मी पूर्ण दिवस काहीच ब्लॉग वगैरे काही केलंच नाही. पूर्ण दिवस झोपलो. सकाळी चालू केला आणि झोपलो. तर आता रेडी वगैरे झालो आहे. ये देखो भाई, कैसा लग रहा हो बताओ जरा. तर जाताना माझी जरा अखेरच होणार आहे गाडीवर. म्हणजे बाईक स्कूटीवर चाललो मी. आणि थंडी बाहेर तर एकदम एक्स्ट्रीम. येताना तर तर बघू तिथे गेल्यावर कसं काय. तसं मला जायचं प्लॅन नव्हता आज, पण जे मित्र वगैरे येतात तर बोललो चला जाऊया. तर मग चला तिकडे गेलोच भेटू तुम्हाला. तर रस्त्यात मी एकटा चाललो तर गाडीवर डायरेक्ट सरळ जाणार मी. कॅमेरा वगैरे मोबाईल काढणारच नाही खिशातून. असं दिसतंय का. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहोत हल्दीला. आणि पहिले आम्ही मित्राच्या घरी आलो आणि तिथंच जेवण केलं. आम्ही हल्दीला जेवण करायला गेलो नाही. हे बघा, सगळे आपले मित्र, फ्युचर इंजिनियर्स, सगळे जेवण इथूनच फरार होणार आहेत आता. हॅलो, काय काय आलंय. अस्वल बा अस्वल. आज वरून गोरा दिसतो, पण गोरा दिसतोय. हे फोन दाखव ना, फोन दाखव ना. पप्पी गावायला हा कसम. हे बघा, पैसा. इन्फेक्शन वाटत. इन्फेक्शन काय वाचायला चला जायचा हल्दीला. नाचणार आहेत का आपण. नाचणार आहेत तुम्ही. हा, नाचून जाणार ना. स्पष्टीचं काम काढतो.
चलो चलो आज तिला पूर्ण रस्ता ब्लॉक करून टाकलाय मी आणि यांचा फ्रेमचा काय आहे? चला जायचं का आतमध्ये काय थोडस हे झालं ना काय नाही थोडासा निघला ना काय नाही हात ठेवा त्याच्यावर हात ठेवा त्याच्यावर चला मित्रांनो मित्राकडे जेवून आलो तरी पण इथे परत जेवायला आले त्याच्याकडे का तुझी जेवण्याची इच्छा होईल का परत आता परत प्रेम आहे खाली आहे ए तू जेवशील ना आता जेवायला अखेर होईल अखेर आता जो जेवल तो राक्षस राक्षस कुठे आहे राक्षस वरूनला भूक लागले ना वरून वरून 4-5 वाड्या जेवला असेल आज या वरूनला भूक लागले मित्रांनो निघालोय मी आता आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का हे बघा 10:41 म्हणजे 11:15 वाजलेत आणि माझ्या गाडीचा पुढचा टायर पंक्चर झालाय म्हणजे टायरमध्ये काहीच हवा राहिली नाही पूर्ण रस्त्याला गाडी नाही काय ना सुनसान नाही एकदम चला आता उद्या सकाळीच बघू काय झालं टायरमध्ये काय थंडी एक्स्ट्रीम लेवलची पडली नाही अजून काहीच थंडी नाही तर मित्रांनो पोचलो आहे मी आता घरी जाम वेळ झाला म्हणजे मी जरा बसलो होतो आल्यावर चहा वगैरे घेतला तर किती वाजलेत बघा म्हणजे आता नाही आलो मी एक अर्धा तास झाला असेल आणि मी बाहेर बसलो जरा चहा वगैरे घेतला आता झोपतो उद्या सकाळी बघेल गाडीचं काय टायर वगैरे मला वाटतं उद्या सकाळपर्यंत टायर पूर्ण बसेल काहीच हवा नसेल त्यात उद्या कारण आताच असं वाटत होतं काही राहिलं नाही बरं झालं लवकर निघालं म्हणजे थोडंसं समजलं ते बरं झालं नाही तर तिथे हवा गेली असती तर रात्री पंक्चरवाला पण उठला नसता कुठला शूज वगैरे कधीपासून घालून राहिलो मी अजून काढले नाही नाचलो वगैरे नाही मी थोडीशी असे दोस्त भेटले होते ना दोस्तांची मैफिल लागली थोडी तिथे जरा बरं वाटलं मस्त बाकी सगळे गेले घरी हम भी आ गए घर पे आता जरा मी झोपू की जरा रील बघत बसलं तर उद्या सकाळी 10-12 वाजता उठेल उद्या तसं काही काम नाही आहे बघू चला उद्या सकाळी भेटतो तुम्हाला आता डायरेक्ट गुड नाइट गुड मॉर्निंग दोस्तों तो उठ चुका हूँ अभी 10 बजे और पहले रेडी वगैरह होता उसके बाद एक काम है अपना गाड़ी का मला गाडीचं बघायला लागेल काय झालं आहे टायरचं मला वाटतं पंक्चरच असेल तो पंक्चर काढून यायला लागेल तो गाइज मस्त ना दो के रेडी हो गए आओ भाई पोहा खाने के लिए मस्त गरमा गरम कांदा पोहे देखो गाइज सेम टी शर्ट वेगळे भेटले ना का तुम्हाला हातगाडीवर भेटतात तू कुठून घेतला टी शर्ट कुठून घेतला मिशोवरून 1 9 3 बाय वन घेत बदलून टाका आता एक सेम घातलं आज डिझाईन सेम वेगळी रे कलर सेम आहे ना कलर असू दे सेम कलर सेम भेटत नाही का एवढा जुडिओचा असा लेबो आहे झुडिओचा आहे जुडिओचा लोगो आहे जुडिओने घेतलाय कुठे घेतला रे उल्हासनगरचा माल आहे तो हां उल्हासनगरचा भारी दिसतो पण झुडिओ पेक्षा अरे 2-3 वर्ष बघ ब्रँडेड लुई विटॉस एलवी तो पप्पा घेतला तो दिलाय नाही तो ना हा वेगळा आहे नाही पप्पाचं कपडे घालतोस आणि सांगतोस चला कुठे ते फिरायला जाऊ आज चल ना कुठे कुठं जायचं तुला मुरबाडला चाललंय मित्रांनो पंक्चर काढायला गेलो होतो पूर्ण टायर चेक केलं त्याने पंक्चर कुठे सापडलाच नाही त्याला मला वाटतं हल्दीमध्ये असे सीन होतातच कोणतरी हवा काढली असेल तो बोलतो कोणतरी हवा काढली असेल गाडीची मला पण तेच वाटतं कोणतरी हवा काढली असेल हे देखो शादी का सीझन भाई चला असू द्या हवा टाकले तशी मी आता गाडीमध्ये
बसला काय ना काय आली बाप हिमाशी फिरतो घेतला. तुम्ही कंटेंट देत नाही ना मला. कंटेंट तर देतो आम्ही, बाहेर काढतो कंटेंट, तुझ्यासाठी खर्च करतो. आता वडापाव आणला खाला, ती गाडी येणार आणला. कुठला वडापाव सांग. गणेशपूरचा. गणेशपूरचा आहे फेमस वडापाव. का? फेमस आहे. आप्पाचा आहे. फेमस आहे पण मागच्या वेळेस आलो होतो. टेस्टी वडापाव आहे. पाऊस पडत होता ना मागच्या वेळेस आलो होतो. तर मित्रांनो आम्ही आलो होतो, कुठे आलो होतो आपण? ताडाचा पाडा उर्फ गणेशपूरला आलो होतो आम्ही. सहज आलो होतो फिरत आज सुट्टी आहे ना म्हणून. मस्त वडापाव वगैरे खाल्ले, टेस्टी होते वडापाव. मी मस्त 4 वडापाव खाल्ले टेस्टी. आता घरी जाऊन जेवायचा सोय नाही काही. आजची सोय झालेली आहे. आता उद्या प्यायला पाणी नव्हता पण. आता मशाल जाऊन काहीतरी स्टिंग बिंग प्यायला लागेल. जाम ताण लागले. व्ह्यू देखो. इकडचे गाव भारी आहेत ना, पण मस्त त्यांना डोंगर बिंगर मस्त आहे. रस्ता मस्त आहे त्यांना एकदम. चलो मसा. हे एवढी प्रजाती त्यांना ओळखत कसे काय असतील का कुठला आपला आहे, म्हणजे कोणी गायब बियब केला तरी काय आहे? बघ ना सगळे सेम नाही. चालले आता इकडून. गाईज आम्ही झुंजी बघायला इकडे आलो होतो दिवाळीला नाही पूर्ण इथून फिरून गेलो होतो परत मागे, आणि झुंजी बघायला परत मशालाच गेलो शेवटी. हा इकडे नुसतं फिरायला आलो म्हणजे. गाळवळ चालतात. हा ना. मित्रांनो ड्रायव्हर चेंज झालाय, पण माझ्या इकडे पोटात गोळा आलाय. वा घरी पोचव रे नीट. बसू रे, गाडी चांगली बसली बस. असते चालव. मी काय नाही इकडे मस्त पाठीमागे डोळे बंद करून झोपतो. गाईज इन लोक मैंने चाय पाजने केला आहे. आईला बघ गाडीत कुत्रा बघ कसला आहे. बघ कुत्रा गाडीत फिरतोय. बघ नाही ना जाऊ आपण. मित्रांनो या लोकांना मी चहा प्याजला, आणि आता घरी पनीर वगैरे घेतलाय भाजी करायला घरी संध्याकाळची. आणि आता आम्हाला जायचंय पाजला. आता आम्हाला जायचं डॅमवर. एकदम बेस्ट. गुरुप्रसादला चहा एकदम मस्त स्वस्त. चहा की सगळीकडे 10 रुपयालाच असतो. 54 रुपये राहतो. 54 रुपये कसला? स्पेशल चहा 20 रुपये 25 रुपये चहा स्पेशल मध्ये काय असतंय? काय ना हे जायचं नक्की डॅमवर लगेच चालत. असं मला आता काय तुम्ही बोलला विषय काढला तर झाला. आमचा डॅम दोघांचं पार्टनरशिप आहे. ही नदी जिथे जाते ना ते तिथेच जायचं आपल्याला पुढे. गाडी डॅम मध्ये टाकल्या असते आपण बनवून. तर चालू कर छपरी लाईट लावली. छपरी एकदम चांगली तरी लावायची. ब्रँडेड. क्रूज कंट्रोल आहे, क्रूज कंट्रोल. मित्रांनो पोचलो आम्ही आता डॅमवर, आणि हा बघा व्ह्यू. वाव व्हॉट अ नाईस व्ह्यू. आवाज कसला तो गाडीतून? हा कट 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 कट. काय रे हे बघा हे आवाज कसला? कट कट कट. आय स्नॅप काढतो ते. मासे पकडायला लागेल इकडे. मासे पकडायला काढ स्टोरी काढ मस्त. उद्या संडे मासे पकडायचा का? हा बघ ना काय खतरनाक. वा बोट बनवून यायला पाहिजे. बोट घेऊन यायचं इकडे. बोट नाही असं पाईप आणायचे. पाईप बनवायचं. पाईपची असं या साईडून सगळे होल बंद करायचे. टाकायचे त्या टापा. ते बघ तिथे टापा आहे. कोणतरी टापेवाला आहे. मासे पकडतो वाटतं. ये देखो मासे पकडतोय. मासे खतरनाक वाटतं ना. पण व्ह्यू बघ ना खतरनाक दिसतंय. काय कॅमेऱ्यात दिसतंय. वाव मित्रांनो हे काय तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे जी गावाकडची माणसं आहेत, म्हणजे जी पोरं आहेत त्यांना माहिती असेल हे काय आहे. दिवाळीला जी बनवायची बांबूची
काय बोलतात त्याला फटाकरी त्यात ही गोळी टाकायची. कसली गोळी काय बोलायची तिला? रिटा ना रिटा रिटा रिटा. सेल ना का सेल ना साल्टी जायला पाहिजे. वा उडव. काय गाडी या गाडीचा 999 पासून वर जायला आता मी पहिल्यांदा बघतोय लाईव्ह. 1 किलोमीटर वाढल्यावर ते डायरेक्ट दोन्ही काटे वर जाणार आहेत. किती चालले गाडी? 38 800 न कमी चालले मग एवढ्या वर्षात. काय रे मित्रांनो आम्ही मशाल चाललो चहा प्यायला. आता जरा हे दोघे जण भेटले मला ग्राउंडवर. मी ग्राउंडवर गेलो होतो क्रिकेट खेळायला आणि हे दोघे जण भेटले बोलले चला चहा प्यायला. बऱ्याच दिवसातून यांच्यासोबत चालू चहा प्यायला. मस्त थंडीचं वातावरण झालंय. शाम में भी ये शाम से तानी. तुम्हाला टाकला लावला का बसवाल्याने? काय रे हे बघा टाइम आमचा. तुम्हाला टाकला लावली बस? खोटा खोटा नको बोलू, मला माहिती आहे, मी पण बघितलंय. आम्ही टाकली तुला या काही नको काय दाखवतो नंतर दाखवतो. बस टाकू. मित्रांनो बस पण पडली होती यानं ढकलायला लावली होती कंडक्टरने. काय बोलतोस? बसले बरं काही जण जातात झोपायला.